नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत मस्त असा पौष्टिक पनीर पराठा। तुम्ही दह्यासोबत खा, लोणच्यासोबत खा किंवा चटणीसोबत खा, एकदम मस्त लागणारा आणि कडेपर्यंत सारण गेलेला असा पराठा आज आपण बनवणार आहोत। हा पनीरचा पराठा पौष्टिक आहे एकदम। चला तर बघूया कसा बनवायचा। त्यासाठी इथं 1 वाटी गव्हाचं पीठ घेतले चाळून, त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊ चवीनुसार। आता याच्यामध्ये ओवा टाकायचा आहे थोडासा आणि तेल टाकायचं 1 चमचा। आता याला मिक्स करून घेऊ आणि थोडं थोडं पाणी घालत त्याचा गोळा मळून घेऊ। खूप जास्त सैल नाही किंवा खूप जास्त घट्ट नाही, असा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे। चपातीला भिजवतो आपण पीठ तसं भिजवून घ्यायचे। आता इथे आपलं पीठ भिजवून झालंय। आता याला थोडा वेळ बाजूला ठेवू आणि आपण सारणाची तयारी करून घेऊ। तर सारणासाठी तर टोमॅटो, कांदा आणि कोथिंबीर घेतली मी। हे आपल्याला चिरून घ्यायचे, एकदम बारीक चिरून घ्यायचं हे सगळं, म्हणजे जास्ती करून पराठ्यातून बाहेर येणार नाही लाटताना। जेवढं शक्य होईल तेवढं बारीक चिरून घ्यायचे। टोमॅटो यातला मी अर्धाच घालणार आहे आणि कांदा पण अर्धाच घालणार आहे, कारण आपलं पनीर थोडं आहे, जास्त कांदा आणि टोमॅटो होईल। टोमॅटो पण जेवढा बारीक चिरता येईल तेवढा चिरून घ्यायचा, शक्य तेवढा बारीक चिरून घ्यायचा, किंवा तुम्ही चॉपरमधून बारीक केला तरी चालेल। इथे आपला टोमॅटो पण चिरून झाला आहे। आता कांदा पण असाच बारीक चिरून घ्यायचा आहे आपल्याला। कांदा पण जेवढा शक्य होईल तेवढा बारीक चिरून घेऊ। तर इथे मस्त आपला कांदा पण चिरून झालेला आहे। आता इथे पनीर घेतलं मी 1 वाटी, घरीच बनवलेलं पनीर आहे, हे कुस्करून घेतलं मी, तुम्ही किसून पण घेऊ शकता। आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊ, कांदा टाकून घेऊ चिरलेला आणि टोमॅटो टाकून घेऊ। मसाल्यांमध्ये याच्यात आपण सगळ्यात आधी चवीनुसार मीठ टाकून घेऊ। आता याच्यामध्ये थोडीशी जिरे आणि धना पावडर टाकली, लाल मिरची पावडर, किंवा तुम्ही हिरवी मिरची कापून पण टाकू शकता। आणि हा सांबर मसाला आहे, याने चव खूप छान येते पराठ्याला। तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकला तरी चालेल, किंवा मॅगी मसाला टाकला तरी पण छान लागतात। आता याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे हे सगळं, म्हणजे सगळ्या पनीरला आपल्या मसाला लागेल। आता इथे मिक्स करून झालं आहे आपलं, हे आपलं सारण तयार आहे। आता याला ठेवू बाजूला आणि इथे पोळपाट घेतला आहे, तोपर्यंत आपलं पीठ पण छान भिजले। याला थोडंसं पोळपाटावर घेऊन मळून घेऊ, मऊ करून घेऊ पीठ थोडंसं। आणि यातला 1 उंडा घेऊ, तुम्हाला जसे लहान मोठे पराठे पाहिजे तसे उंडे घ्या आणि याचं पारी बनवून घ्यायची आपल्याला। पुरणपोळीला जशी पारी बनवतो तशी आपल्याला याच्यामध्ये सारण भरायचं आहे। तुम्हाला चौकोनी पराठा करायचा असेल तर चौकोनी करा, त्रिकोणी करायचा असेल तर त्रिकोणी पण करू शकता। मी इथे गोल पराठे करणार आहे। आता इथे आपली पारी बनवून झाली आहे, याच्यामध्ये जेवढं बसेल तेवढं सारण भरून घ्यायचं आणि असं मस्त दाबून याचा उंडा बनवून घ्यायचा आहे आपल्याला। मोदकासारखा आकार देऊन याचा उंडा बनवून घ्यायचा आहे। तर उंडा बनवून झालेला आहे आपला। याला हलक्या हाताने पिठात गोळवून लाटून घ्यायचे। लाटण्यासाठी असं मऊच लाटणं वापरायचं, प्लेन रेषाचं लाटणं शक्यतो सारण भरून बनवलेल्या वस्तूंसाठी वापरायचं नाही, त्याने फुटल्या जातात त्या। हलक्या हाताने पराठा लाटून घ्यायचा इथे, आणि आपला पराठा थोडाफार फुटला तरी काहीच हरकत नाही, त्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो असतो त्यामुळे थोडासा फुटल्यासारखा होतो। तर इथे लाटून झाला आहे पराठा। आता इथे गॅसवर 1 तवा ठेवला आहे गरम होण्यासाठी, त्याच्यावर थोडंसं तेल टाकून घेऊ किंवा तूप टाकून घ्या आणि त्याच्यावर आपण लाटून घेतलेला पराठा टाकून घेऊ। पराठा मस्त शेकून घ्यायचा 1 बाजूने, आपला 1 बाजूने पराठा शेकून होतो आहे।
त्यावर मी इकडं दुसरा उंडा बनवून घेते, म्हणजे हा होतोय तोपर्यंत आपला दुसरा पराठा तयार होईल. इकडे मी दुसरा पराठा बनवून घेते साईडला. आता हा पराठा एक बाजूने शेकला आहे, याला पलटी करून घेऊ. बघू शकता मस्त शेकला आहे. आणि मध्यम गॅसवरच शेकून घ्यायचे पराठे, म्हणजे छान खरपूस कडक होतात, खमंग लागतात खायला. असे दाबून दाबून छान कडक भाजून घ्यायचे. दोन्ही बाजूने मस्त असे कडक करून घ्यायचे. दाबून दाबून भाजला की छान भाजला जातो पराठा. आता इथं तूप लावून घेते मी. तुम्ही तेल तूप तुमच्या आवडीनुसार काहीही लावू शकता, पण आपला पराठा बऱ्यापैकी भाजून झाल्यावरच लावायचं तेल किंवा तूप. अगोदर लावलं की छान क्रिस्पी होत नाही पराठा किंवा खमंग लागत नाही खायला. त्यामुळे 80% पराठा भाजून झाल्यावरच तेल किंवा तूप लावायचं. आता इथे आपला पराठा तयार आहे, याला काढून घेऊ आणि याच पद्धतीने दुसरा पराठा आपला भाजून घेऊ. हा पण पराठा आपला मस्त भाजून झाला आहे आणि इथे आपले पराठे करून तयार झालेत. मस्त असे पौष्टिक खमंग पराठे तुम्ही पण या पद्धतीने करून बघा. आणि पनीर जर घरचं असेल तर आणखीनच पौष्टिक, म्हणजे त्यात भेसळ नसते काही. बघू शकता मी तुम्हाला तोडून दाखवते. पूर्ण कडेपर्यंत सारण गेलेला पराठा आपला मस्त तयार झालेला आहे. तुम्ही याला दह्यासोबत, चटणीसोबत किंवा लोणच्यासोबत कशाही सोबत खाऊ शकता, मस्तच लागतो. किंवा तसाच नुसता खाल्ला तरी छान लागतो. मस्त अशी दह्याची वाटी आणि पराठा. तुम्ही पण या पद्धतीने करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.